पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। घडे ज्ञान प्रधानो हा ऐसा, संन्यासो जया वीरेशा, ते फळभोग सोसा मुकलेगा। 12व्या श्लोकातील 261 ओवी। ज्याच्या ठिकाणी संन्यास आणि त्याग याची परिपूर्ण अशी जाणीव झालेली, ते का झाली तर मागच्या एका ओवीत झालं की त्याच्या ठिकाणी सत्वगुण जागा झालेला आहे आणि त्या सत्वगुणातून श्रीगुरूची कृपा त्याच्यावर झाली। ते सत्वशुद्धी सहाकारे गुरुकृपामृत तुषारे, सासिन्नले बोधे ओसरे द्वैत दैन्य। आता द्वैत कोणतं होतं तर कोणत्याही कर्माच्या पाठीमागं कर्तेपणा आणि भोगतेपणा हे द्वैत। श्रीगुरूच्या कृपेनंतर हे दोन्ही निघून गेलं। जसं कर्म करण्याकरता किंवा आपण आता एखादं चुलीवरचं गॅसवरचं भांडं उतरायला काहीतरी घेतो, त्याच्या आधाराने उचलतो, चिमटा म्हणा सांडशी म्हणा। मग त्या सांडशीला चिमट्याला स्वतःचा अहंकार काय आहे, मी उतरवलं बरं का तुमचं भांडं, काही नाही, कारण त्याला साधन म्हणून एक वापरलं आपण। तसं कुठलंही कर्म करण्याकरता शरीर एक साधन आहे, तिथं करता उठण्याचं काहीच कारण नाही। पण हे कधी कळतं, श्रीगुरूच्या कृपेनंतरच कळतं। त्याच्या ठिकाणी आता गुरुकृपेमुळं ज्ञानप्रधानता आली, ज्ञानाची जाणीव झाली। ज्ञानानं योग्य काय अयोग्य काय अशा तऱ्हेचा विवेक जागा होत असतो। श्रीगुरू आपल्याला विवेकच शिकवतात। तो विवेक एकदा जागा झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी कोणतं कोणतं कर्म करायचंच नाही ह्याचा संन्यास झाला। आणि जे कर्म करायचं आहे पण त्याच्या फळाची इच्छा करायची नाही, फळभोग सोसा, त्याच्या ठिकाणी अपेक्षा नाही, फळभोगाचं काहीच नाही। अतिशय अपेक्षा अतिशय इच्छा जागी असली म्हणजे त्याला सोस म्हणतात। खूप हे पाहिजेच 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 पाहिजेच, असं झालं ना किती मिळालं तरी पाहिजेच, असं जर झालं तर मग मात्र त्या ठिकाणी काय आहे की तो सोस आहे त्याच्या पाठीमागं, पण हे राहिलं नाही म्हणजेच तो फळभोगालाच मुकलेला आहे। संन्यासही झाला, त्यागही झालेला आहे। आणि येणे कीर संन्यासे, जई आत्मरूपी दिठी पैसे, तई कर्म एक ऐसे देखणे आहे। आता जे काही आहे ते कर्म करत असताना मनुष्याच्या ठिकाणी इंद्रियांची गरज असते, देहाची गरज असते, अजून कोणी ना कोणीतरी असेल त्यांच्या सहकार्याची गरज असते, म्हणजे सगळं बाहेरंगीच व्यवहार चाललेला असतो। पण आपल्या ठिकाणी या कर्माबद्दलचा कुठलाही भाग असा आहे, त्याचं कारण असेल किंवा भोगाची लालसा असेल, ह्या दोन्ही गोष्टी नाहीशा झाल्यामुळं अंतःकरणात स्थिरता प्राप्त झाली आणि तेच कर्माकडे पाहणारी दृष्टी आता आत्मरूपी दिठी पैसे, आत्म्याकडे जाऊ लागली। आत्मभान झालं, आत्मज्ञान झालं आणि आत्मप्राप्तीची इच्छा अत्यंत तीव्रतेनं झाली। 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, इच्छा, विधी आणि मग विचार। या 3 गोष्टी तिथं आल्या म्हणजे मग आंतरसाधना होते। आंतरसाधनेची इच्छा व्हावी लागते, ती सुद्धा अत्यंत काय आहे की कधी बसेन असं झालं पाहिजे त्याला।
आणि विधी पाळला पाहिजे. बसायचं म्हणजे काय, कसंही बसलं नाही चालत, विधी सांगितलं तो विधीच. आणि त्याच्यानंतर नुसतंच बसलं असं नाही, विचार आहे तिथं. आता या 3 गोष्टी जिथं येतील तिथं आत्मरूपी दिठी पैसे हे त्यात आलं. आता दृष्टी आत्मरूपाकडे गेलेली आहे. तेही कर्म एक ऐसे देखणे आहे. आता त्या कर्माला करता कशाला होतोय तो, ते कर्म आहे एवढंच, पण तिथं द्वैत भावही नाही आणि कर्ता भावही नाही, भोगाचा तर इच्छा नाहीच नाही. मग कर्म एक आहे, पण त्या कर्माकडं पाहणारा कोण झाला, तर कर्माला तो करणारा एक साक्षी झाला, करता राहत नाही भोगता राहत नाही. पडोनी गेली या भिंती चित्राची केवळ होय माती, की पाहले या राती अंधारे उरे. आता त्याला उदाहरणं दिली. हे सगळे 2 श्लोक ओव्या आपण पाहिल्या. त्या 2 ओव्यामध्ये जे काही आपल्याला आता समजून येण्याकरता उदाहरण देतात, की जसं भिंतीवर चित्र काढले, काय असेल ते चित्र, पण ते भिंतच पडली. भिंत पडल्यावर चित्र कसं राहील? भिंत पडली की चित्र काय आहे? चित्राची केवळ होय माती. आता चित्र कसं झालं? कारण भिंत मातीची होती ना, मातीरूप ते झालेलं आहे. आणि दुसरं उदाहरण दिलं की एकदा पहाटेचं उजाडलं, सगळीकडे आता दिसायला लागलं, मग अंधार कसा राहील? अंधार काही राहत नाही. जई रूपची नाही उभे, तई सावली काह्याची शोभे. आरसे नवीन बिंबे वदन के पा. आता काय असतं, काहीतरी एक लागतं. समजा एकात मोठं पटांगण आहे, काही नाही तिथं जर एखादा खांब रावला, तर ह्या खांबाची सावली पश्चिमेकडे का पूर्वेकडे असं निघेल. कारण का तर तो एक उभा आहे ना. मग त्या उभ्यामुळं त्या जोपर्यंत सकाळची वेळ आहे तोपर्यंत पश्चिमेकडे सावली राहील, दुपारनंतर ती सावली पूर्वेकडे व्हायला लागेल. तिथं काहीच नाही, खांब नाही आणि काही नाही, तर सावली कशाची दाखवायची? आता वस्तू उभा असली तर सावली असती, कोणता ना कोणता आकार असेल त्या आकाराची सावली तयार होईल. पण आकारच नाही, रूपचे नाही उभे, तिथं आकारच कोणता नाही, तर मग सावली कशी? आणि आरसे नवीन बिंबे वदन के पा. आणि मग दुसरं उदाहरण असं आहे की आरसाच घेतला नाही तर हे बिंब आणि हे प्रतिबिंब म्हणायचे शब्द कुठे येतात? बिंब हा शब्द कधी येतो? प्रतिबिंब समोर असेल तर. प्रतिबिंबानं ह्याला सापेक्षतेनं बिंब नाव दिलं, पण ते कधी आरसा हातात घेतला तर. आरसाच नाही तर प्रतिबिंब नाही, प्रतिबिंब नाही तर बिंबही नाही. फिटलिया निद्रेचा ठावो, कैचा स्वप्नाशी प्रस्तावो. मग ते साच का वावो कोण म्हणे. आता ह्याच्यामध्ये असं एक दाखवून दिलं की एखादा जो काही आहे त्याला जे काही स्वप्न पडत असतं, पण तो झोपला तर पडेल ना. झोपलेलाच नाही, अंथरुणावर सुद्धा आडवा अंग केलेलं नाही, बसून आहे, चांगल्या प्रकारचा जागा आहे. मग काय माणसं काय करतात, कधी कधी उगीचच कुठंतरी जाऊन विचारतात की अहो आम्हाला फार वाईट स्वप्न पडतात, काय करावं आम्ही? मग त्याने उत्तर द्यावं. त्या ज्याला प्रश्न विचारला त्याने की झोपूच नको, तुला वाईट स्वप्न पडायचं काहीच विषय नाही. मग जसं त्याच्या ठिकाणी आता झोप नाही आणि मग स्वप्न नाही, स्वप्न नाही तर हे वाईट का चांगलं हाही त्या ठिकाणी विषय राहत नाही. तैसे गा संन्यासे येणे, मूळ अविद्येसीच नाही जिने. मातियेचे कार्य कोणे घेपे दिजे. तेव्हा एकंदरीत या संन्यास जेव्हा आपल्याकडं होतो तेव्हा मुळातच असं होतं की अविद्याच उरत नाही. कारण काय झालं आहे, सुरुवातीला सांगितले ना, ज्ञानप्रधानी. ज्ञान जागं झाल्यामुळं निर्माण झालेला जो संन्यास आहे, एखादी गोष्ट आहे, मुलगा आहे, थोडासा मोठा आहे सगळे, पण त्याला हे करू नको म्हणून सांगितलं. जसं आता हे आपली मुलं असतात, घेऊ नको रे मोबाईल, घेऊ नको रे. मग चांगलं दरडावून त्याला सांगितलं घेऊ नको, ते असा ठेवत नाही, खाली टाकून देतो.
म्हणजे त्याग केला, पण ते तसा नाही. त्याचं काय झालं, त्यागाचं चित्र दिसून आलं तिरस्कारात. असा ह्याचा संन्यास नाही. आता ह्याचा संन्यास ज्ञानप्रधान आहे, म्हणजे समजलेलं आहे. संन्यास का करावा हे समजले. त्या विवेकानं संन्यास तयार झाल्यामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे की अविद्याच नाही. काय असतं, तूल अज्ञान जायला वेळ लागत नाही, ते जातं. कारण ते थोडाफार भ्रम असतो, पण मूळ अविद्या किंवा मूळ अज्ञान हे जड असतं. तेव्हा ते नाहीसं झालं म्हणजे मग सगळं जे काही आहे ते कार्य नाहीसं होईल ना. कारण देह कशाला म्हणायचं, या मूळ अविद्येलाच म्हणायचं आहे. म्हणून मग सूक्ष्मदेह स्थूल देह हे पुढं आले. जर मूळ अविद्या मूळ अज्ञानच राहिलं नाही तर पुढचे कार्यच उरले नाहीत. तेव्हा त्याच्याकरता सांगितलं की मातीयेचे कार्य कोणे घेपे दिजे. जर मूळ अविद्याच उरली नाही तर तिच्यापासून जे होत असलेलं कार्य कोण त्याला पाहिल. काय त्याचं आहे, काय असतं, एक माणूस होता आणि खिशामध्ये एक अशी रबराची म्हणा कातड्याची म्हणा वादी घ्यायचा आणि जिथं मुलं खेळत असतील त्या घोळक्यात जायचा आणि अशी जोरात हलवली की ती वादी हातातली वळवळ करायची. हे बघ साप आहे, टाकू का तुझ्या अंगावर, हे बघ साप टाकतो तो. मुलं सगळी घाबरून पळायची. एक मुलगा घरी रडत गेला, म्हणला आई असा असा तो माणूस येतो आमच्या खेळात. आई म्हणले साप मग हातात आणि खिशात कसं वागवत असेल तो. मग आईने एकदा पाहिलं कुठून तरी लांबून आणि मग त्या मुलाला सांगितलं काही भिवू नको, त्याला म्हणायचं टाक टाक. तो म्हणला की म्हणायचं टाक. शेवटी त्यांनी आता आईच्या सांगण्यावर विश्वास ठेवला, आला धीटपणानं म्हणला टाक टाक म्हणला आमच्या अंगावर. आता नाही मला, तुला कळलं. म्हणजे जर त्यातलं अज्ञान नाहीसं झालं तर पुढचं कार्य कसं घडेल. म्हणून संन्यासी ए पाही कर्माची गोठी की जेल काही परी अविद्या पुला देही आहे जई का. आता इतकं सगळ्या मांडण्या झाल्यावर सुद्धा पुन्हा एकदा माऊलीने एक आपल्या पुढं असा विचार मांडला आहे की ठीक आहे, संन्यास विचार आला, पक्का झाला विवेक की कर्माचं काही भय नाही. आता कर्म करता मी राहिलोच नाही आणि कर्म भोगताही नाही हे त्याच्या ठिकाणी पक्कं झालं. पण ते सांगतात हे सगळं खरं आहे, तुम्ही सांगितलं मूळ अविद्या गेली, पण देह हे मुळात अविद्येचं किंवा अज्ञानाचंच कार्य आहे ना. देह कशापासून झाला, तो अज्ञानातनंच झाला. आणि देह आहे तोपर्यंत ह्याचा आपला संबंध कसा सुटेल. देह आहे तोपर्यंत त्याच्या ठिकाणी अज्ञान काही ना काहीतरी राहणारच आहे. जई कर्तेपणाचे निथावे आत्मा शुभाशुभी धावे दृष्टी भेदाची राणीवे रचलीशी जै. आता त्या ठिकाणी आपल्याला काय आहे दिसून येतं की ज्ञानी माणूस आहे, पण कोणतं तरी काम करताना त्या काम करण्याचा कर्तेपणा घेतो आहे आणि ते काम करत असताना ते काम त्याच्या हातून होतं, ते कधी शुभय होतं आणि कधी अशुभय होतं. मग नाही का त्याचा आत्मासुद्धा त्या शुभ आणि अशुभामध्ये गुंतलाच, कारण त्यांनी त्यातला थोडाफार तरी कर्तेपणा घेतला. त्या कर्तेपणानं त्याच्या ठिकाणी काय आहे काही होऊ लागलं. पण ते सांगतात की डोळा आणि दृष्टी हे दोन वेगवेगळे भाग आहेत. दृष्टी डोळ्यातूनच बाहेर पडते, पण जोपर्यंत त्या दृष्टी नाही तोपर्यंत डोळा असून काही नाही. मनुष्य एखादा काय असतो की कुठल्या तरी विचारात गुंग झालेला असतो, त्याला त्याच्या विचारातनं इतकं झाले, डोळे उघडेत, रस्त्यावर बसलाय, पण कोण आलं कोण गेलं काही नाही, डोळे मिटलेले नाहीत. त्याच्या ठिकाणी त्या आतल्या चिंतनानं चिंतेनं इतकं ताटस्थ लागले की पापणीसुद्धा हलत नाही. मग का नाही दिसलं पुढचं, तर दृष्टी तिकडं नाही, दृष्टी कुठं असेल तिथंच आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये जो काही भेद आहे, ते जे काही भेद आहे त्या भेदात जसा फरक आहे, आता तेच पुढं शिकवायचं आहे की कर्ता आणि आत्मा हे दोन्ही जरी आपल्याला दिसणाराला दिसत असले तरी त्या ठिकाणी त्यांच्यात भेद जो असतो तो असतोच. तई तरिगा सुवर्मा बीजावळी आत्मया कर्मा
अपाडे जैसी पश्चिमा पूर्वेसी गा. एकंदरीत हे सुवर्मा म्हणजे अर्जुना, की या ज्या दिसणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आत्मा आणि कर्म करता ह्या बाह्य अंगात दिसत असलेल्या गोष्टी असल्या तरी त्या कर्तेपणाला त्यांनी धारण केलेलं आहे. ते कशा करता? एक बाहेर काहीतरी त्याचा देखावा दाखवायचा आहे म्हणून. वास्तविक त्याच्या ठिकाणी काही नाही, त्याची जाणीवसुद्धा नाही. पण जगरहाटीप्रमाणे मग मी हे केलं, मी ते दिलं, मी हे घेतलं म्हणावंच लागतं म्हणून चाललं आहे त्या ठिकाणी. पण याच्यातला असलेला कर्तेपणा आत्म्याचं ज्ञान ह्याच्यामध्ये अंतर आहे. मग जसं पूर्व आणि पश्चिम ह्या दोन दिशेमध्ये अंतर आहे, पूर्व पूर्वेकडंच आणि पश्चिम पश्चिमेकडं, तसं तिथं आहे. ना तरी आकाशा का आभाळा, सूर्या आणि मृगजळा, बीजावळी भूतळा, वायुसी जैसी. आता त्याचप्रमाणे हे सगळे असे काय आहे की कसे वेगवेगळे आहेत ह्याच्याकडे त्याने काय केलं, लक्ष दिलं की आकाश आणि आकाशात आलेले ढग हे एकमेकाला चिटकत नाहीत. आपल्याला दिसतं कधी कधी काय आहे, आभ्राच्छादित सगळं वरचं गगन दिसतं किंवा आकाश दिसतं, पण त्याच्यापेक्षा ढग फार खालीत आणि आकाश अजूनही लांब वर आहे. दोघाला कुठेही स्पर्श नाही. सूर्य आणि मृगजळा, सूर्याच्या उन्हानं दिसलेलं मृगजळ आहे, सूर्यानं आणलं नाही कुठून, सूर्य ते मृगजळ दाखवतो अशा इथला भाग नाही. आणि हे जे काही जमिनीवर फिरत असलेला वायू, त्याच्यातून निर्माण होत असलेली रजकण, ह्या सगळ्यामध्ये फरकच आहे. पांघरोनी नईचे उदक, असे नईची माझी खडक, परी जाणसी का वेगळी क कोडीची ते. आता एखादी नदी असते आणि नदीत मध्येच खडक असतो, पण नदीच्या त्या खडकावरून पाणी वाहत असतं. त्याच्यामुळं खडक कुठे आहे? पाण्यात. आणि त्या नदीच्या पाण्यानं त्याला झाकून टाकले. नदीच्या पाण्यामुळं वरून पाहिलं तर खडक कुठे लवकर दिसत नाही. मग खडक आणि पाणी एक आहे काय? खडक खडकच आहे, वरचं पाणी वेगळंच आहे. हे जसं लक्षात घ्यावं, हे जसं अंतर तुम्ही आपलं लक्षात घ्यावं, तसा आता हा वर चाललेला मुद्दा समजून देतात. हो का उदका जवळी, परी सिनानीच ते बाभुळी, काय संगास्तव काजळी, दीपू म्हणोये. आता त्यात पुन्हा दोन उदाहरणं आली की पाण्यावरच गोंडाळ किंवा शेवाळं होतं. पण पाणी आणि शेवाळं हे दोन गोष्टी वेगवेगळ्यात. पाण्यावर शेवाळं आलं कधी, गोंडाळ कधी आलं, जोपर्यंत त्या पाण्याची हालचालच काही होत नाही तेव्हा त्याच्यावरती एक प्रकारे निर्माण होत. ते जर पाणी रोज उपसा किंवा हलवलं असेल तर ते निर्माण होत नाही. पण स्थिर पाणी राहिलंच तर काही दिवसांनी त्यावर येतं. पण हे काय आहे, वेगळंच आहे की ही एक नाही. तसंच दुसरं दाखवलं की जसा दिवा लावलेला असतो, पूर्वीचे काय आहे, घरामध्ये दिवे होते आणि ठेवण्याची एकच जागा असायची, कुठला तरी कोनाडा वगैरे तिथं दिवा ठेवायचा. पण ते दिवा जिथं ठेवलेला असायचा त्याच्यावरच्या बाजूला सगळी काजळी तयार झालेली असायची, काळे सगळे त्याच्यावर काय आहे की ढेपसे आल्यासारखं. पण आता हे दिव्यातनंच आली, पण दिवाण काजळी म्हणजे एक नाही, त्याच्यामध्ये दोघांमध्ये अंतरच आहे. जरी चंद्री झाला कलंकू, तरी चंद्रेची नव्हे एकू, आहे दिठी डोळ्या विवेको, अपाडू जैसा. तसंच काय आहे की आपल्या ठिकाणी सुद्धा चंद्रावरचे डाग दिसत असले तरी ते डाग म्हणजे चंद्र आहे असं नाही, ते आपल्या काय आहे की लांबून आपल्याला वाटतात असं आहे. तसंच डोळ्याच्या ठिकाणी एकदा विवेक आला म्हणजे मग हे कसं आहे याचं अंतर कळतं. नाना वाटा वाटे जातया, ओघा ओघी वाहतया, आरसया आरसा पाहाल्या, अपाडू जे तुला. तितकेच उदाहरणं आणखीन देत राहिले. आत्तापर्यंत हे सगळं कसं भेद आहे दोघात, कसं वेगळी काय हे सांगायला किती उदाहरणं झाली. आता अजून तसंच दिलं की रस्ता आहे
आणि रस्त्याहून जाणारे येणारे आहेत. हे दोघात अंतरच आहे. रस्ता रस्ताच असतो, जाणारे येणारे वेगळेच आहेत. पाण्याचं म्हणजे नदीचं पात्र आणि वाहणारं पाणी याच्यामध्ये सुद्धा काय आहे, वेगळेपण आहे. आणि आरसा न आरशात पाहणारा हे सुद्धा दोन्ही वेगळेच आहेत. पार्थागा ते तुले नि माने आत्मेनिसी कर्मसिने परी घेव विजय आज्ञाने ते कीर ऐसे. एकंदरीत काय आहे की आता तुझ्या इतक्या उदाहरणानंतर लक्षात आलं असेल की आत्मा आणि ते जे काही कर्म आहे ह्या दोघांमध्ये अंतर आहे, पण हे कळत नाही ते अज्ञानी असतात. मुक्ताचे देह जैसे चालत संस्कार वशे ते देखोनी लोकू पिसे तया म्हणती. म्हणजे त्याच्या ठिकाणी लोक त्याला म्हणतात वेडाच आहे हा, पण त्यांचा आपलं संस्कार जसा म्हणजे पूर्वसंस्कार पूर्व प्रारब्धाप्रमाणे शरीराचा हालचाल होते. हे जरी असलं तरी दिसणाऱ्याला बघणाऱ्याला कळत नाही. ज्ञानी हे काय करतात, ह्यांना कसं काम, हे कशा कामाच्या मागं लागलेत, इतकं कामाची ओढ ह्यांना का, असं अज्ञानाला वाटतं. विकासे रवी ते उपजवी धृती अलिकरवी भोगवी ते सरोवरी का बरवी अब्जिनी जैसी. आता जेव्हा जेव्हा आपल्या काही लक्षात येतं तेव्हा कळतं की सरोवरात कमळ पुष्प निर्माण होऊ लागली, ती फुलून आली, पण कशामुळं, तर सूर्योदय झाल्यापासून. दुसरी गोष्ट काय आहे की त्या ठिकाणी भुंगे फिरू लागले. मग हे जरी सगळं असलं तरी ह्या सगळ्यामध्ये सूर्य मुख्य कारण आहे असं वाटतं खरं, पण ह्या दोघांमध्ये भेद आहे. पुढती आत्मक्रिया अन्य कारणकाची तैसिया करूपाचाही तया कारणरूपा. आता त्याच्यानंतर हे सगळं जे काही घडतंय कर्म अगदी काय आहे उत्पत्तीपासून ते का निर्माण झालं, त्याला करण्याकरता काय आहे, तर त्याच्याकरता त्याने असं दाखवलं की 5 कारणं आहेत. म्हणून ही सगळी काय आहे कर्मनिर्मिती होते. त्या कर्माची वाटचाल होण्याकरता असणारी 5 कारणं आता त्याबद्दल तुला सांगत आहे. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. आता असं सांगतात की सर्व कर्माची उत्पत्ती होण्याकरता जी 5 कारणं आहेत ती कारणं सांगण्याचा प्रयत्न सांख्ययोगानं वेदांतशास्त्रानं केलेला आहे. आणि तोच निर्णय काय जो आहे तो आता मी तुला सांगत आहे असं भगवंत म्हणतात. हा 13वा श्लोक आहे सध्या. आणि 5ही कारणे तिये तुही जाणशील विपाये ते शास्त्रे उभवोनी बाहे बोलती तया ते. तेव्हा ही 5 कारणं जी आहेत हे सांगणारे कोण आहेत, ते शास्त्र आहे. शास्त्राने याचा शोध लावला आणि मग त्या कारणाची स्पष्टता त्यांनी दिलेली आहे. तेव्हा त्यांनी जे काही सांगितलं आहे ते जे काही बोलतात ते आता तुम्हाला सांगत आहे. वेदरायाच्या राजधानी सांख्य वेदांताचा भुवनी निरूपणाचा निशानध्वनी गर्जती तिये. आता जे काही शास्त्र असतील ती शास्त्र वेदाला सोडू नयेत अशातला भाग नाही. ह्यांची गर्जना, ह्यांचं स्थान जे कुठं चालतं त्याचं मूळ कोण आहे, अधिष्ठान कोणत्याही शास्त्राचं, तर वेदच आहेत. म्हणून एक वेद काय आहे, या सगळ्याची राजधानी. त्या राजधानीच्या ठिकाणी वेदांत आणि सांख्य या दोघांनी मिळून काय केलेलं आहे की जे निरूपण केलं आहे ते निरूपणाचं जे काही असेल, म्हणजे ज्या गोष्टी आहेत, जसं राजधानी असते आणि राजधानीत राजाचं जिथं काय आहे वास्तव्य, त्या वास्तव्याच्या ठिकाणी म्हणा किंवा त्याच्या समोर असलेल्या मोठ्या पटांगणामध्ये ध्वज असतो, राजाचा ध्वज असतो. आपल्याकडं जसं मोठमोठी शासकीय ऑफिसं असतात, कलेक्टर, तहसीलदार
आणि त्यानंतर मोठे मंत्रालय वगैरे ह्याच्यावर कायमचा काय आहे की आपला तिरंगा झेंडा असतोच. त्याच्यावर काय होतं की हे शासकीय आहे हे जसं स्पष्ट होतं, तसं राजाच्या राजधानीत राजभवनापुढं मोठं काय असतं, निशाण असतं, जे ध्वज असतो. तेव्हा या सांख्य आणि वेदांतानं वेदरूपी राजधानीच्या ठिकाणी आपलं निरूपण करून एक निशाण लावले. काय केलं आहे? ध्वज निर्माण केलेला आहे. जे सर्व कर्मसिद्धी लागी येची मुद्दले हो जगी, येत न सुवावा अभंगी आत्मराजू. तेव्हा एकंदरीत हे जे काही आहे, कोणतंही कर्म जे काही होत असतं त्या कर्माच्या ठिकाणी ते सिद्धीला जाण्याकरता जे काही असेल त्याला दाखवणारी आता काय 5 कारणे आहेत ते सांगायची. पण एक लक्षात ठेवा, या सगळ्या कर्मामध्ये, कारणापासून कर्मामध्ये आत्म्याला कुठं गुंतवायचं नाही, आत्मा त्याच्यामध्ये धारण करायचा नाही. तो आहे तो असंगच आहे. म्हणजे जसं इलेक्ट्रिक जे काही वीज आहे ते विजेचे सत्तेवर उपकरणं सगळी चालली, पण वीज त्याला सत्ता देते एवढंच आहे. वीज काही का ते उपकरण आहे असं नाही. वीज जर पंखा नावाचंच उपकरण असेल तर दिव्यात कशी काय? मग ती त्या उपकरणाला सत्ता दिली की ते उपकरण जसं चालतं तसं आत्म्याचं असंगत्वच आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री